आम्ही तुमच्या बोलण्याची इज्जत ठेवली. पसारा पूर्ण टाकू. आमच्या घरकुल आलेलं आहे इथं मध्ये नाव आलेलं 3 वर्षापासून आलेलं आहे. आता देते ते म्हणजे आता देते उद्या देते आता देते उद्या देते मग देता का? आम्हाला काय कचर कुंडीत नेऊन टाकतं का? घरा नाही दारा नाही. मतदान आहे, पिवळं कार्ड आहे, राशन कार्ड आहे. आमच्या 40 वर्षापासून आमचं मतदान करायचं नाही. यावर्षी कोणलाच मतदान नाही करायचं. पद्धत आलेले ना आमच्या महानगरपालिकेला उपोषण टाकू. आम्ही पसारा टाकलं तिथं मेलं तर हरकत नाही. पण महानगरपालिकेला उपोषण आहे आमचं. मेलं तर करून टाका. गेल्या अनेक वर्षापासून इथे कारवाई झालेली आहे. आज ही कारवाई फत्ते झाली. काय सांगाल याबाबत? सेवन हिल उड्डाण पूल ते गजानन महाराज मंदिर या रस्त्यावर फुटपाथच्या जागेवर बऱ्याच वर्षांपासून काही लोक वास्तव्य करत होते. त्याचसोबत तिथे बरेच फुलझाडं किंवा कुंड्या विकणाऱ्या लोकांचं पण या ठिकाणी दुकान आहे. असे साधारणतः 20 ते 25 स्ट्रक्चर्स जे आहेत ते आज आम्ही काढतो आहोत. या अनुषंगाने कारवाईसाठी आज महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई या ठिकाणी चालू आहे. आणि सकाळी कारवाईला आम्ही लवकर आज सुरुवात करून सगळ्या लोकांना या संदर्भात इंटिमेशन दिलं. त्यानुसार बऱ्याच लोकांनी त्यांचे स्ट्रक्चर जे आहे स्वतः उतरवलेले आहे. जे लोक सहकार्य करत नाही आहेत त्यांचे मात्र स्ट्रक्चर्स आम्ही उतरवणार आहेत. परंतु हा संपूर्ण रोडचा जो फुटपाथचा भाग आहे तो आम्ही मोकळा करतो. यांचं काय पुनर्वसन किंवा यांना पर्याय काही देणार आहे का जागा वगैरे? पर्यायी जागा देण्याचा महानगरपालिकेकडून पर्यायी जागा कुठली मिळणार नाही आहे. परंतु हे संपूर्ण जे लोक आहेत त्यांनी त्यांची व्यवस्था केलेली आहे ते त्यांच्या पर्यायी जागा. याचा आता शहरात सुद्धा बऱ्याच ठिकाणी फुटपाथवर जे अतिक्रमण आहे ते सुद्धा काढण्यात येणार आहे. फुटपाथ किंवा रस्त्याच्या कॅरेजवेमध्ये असणारे सर्व अतिक्रमण संपूर्ण शहरातून काढण्याची आपली मोहीम सध्या चालूच आहे. संपूर्ण शहरात या प्रकारची मोहीम काय मेसेज का देणार नागरिकांना? मेसेज का देणार? नागरिकांना मेसेज हाच आहे की रस्त्याचा कॅरेजवे किंवा फुटपाथ या बाबींवर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण जे आहे ते खपवून घेतलं जाणार नाही. या सर्व अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल. आज या ठिकाणी या कारवाईसाठी माझी टीममध्ये उपायुक्त देवरे साहेब, त्यानंतर पदनिर्देशित अधिकारी देशपांडे साहेब, बिल्डिंग इन्स्पेक्टर सय्यद जमशेद आणि पोलीसचे PI राठोड साहेब हे उपस्थित आहेत. या सर्वांच्या सोबत ही कारवाई केली आहे. एकूण किती स्ट्रक्चर होतं सर? साधारण 25 स्ट्रक्चर.